नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल. तर तो पदार्थ काय आहे थंबनेलमध्ये तर सांगितलं नव्हतं आणि हे तुम्हाला असं बघूनही कळत नसेल की एक्झॅक्टली काय आहे. तर थंबनेलवरून थोडंफार तुम्हाला आयडिया आलंही असेल. तर चला मी सांगते काय आहे. तर त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन आले असाल प्लीज त्यांना रिक्वेस्ट आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या एका सबस्क्राईबमुळे, तुमच्या एका लाईकमुळे मला समोर जाण्याची खूप हिंमत मिळते. तर प्लीज सगळे एकमेकांना सपोर्ट करा आणि सगळे समोर जा. तर चला, जे कोणी नवीन आले असाल ना प्लीज सबस्क्राईब करा, हीच विनंती आहे. तर हे आहे ना ते आईस्क्रीम आहे. मी त्या दिवशी तुम्हाला डीमार्टमध्ये गेलो, सामान आणलो, ते सगळं सांगितलं होतं तुम्हाला. तर डीमार्टमधून हा आईस्क्रीम बनवायचं घेऊन आणलं होतं. काय म्हणूया याला, एक आईस्क्रीम बनवायचं साचा किंवा भांडं. तर ते घेऊन आणलं होतं. म्हटलं आता अद्दूला बाहेरून घेऊन देण्यापेक्षा, रोज तर तसं देणं होत नाही, पण आपण घरीच बनवून देऊयात. आता उन्हाळा लागला तर आपणही बनवून खाऊयात असं माझा विचार होता. आणि सगळं सामान वगैरे घेतलं, किराणा सामान, आणि हा आईस्क्रीमचा एक डबासुद्धा घेऊन आणला, म्हणजे आईस्क्रीम मेकरसुद्धा घेऊन आणलं. तर म्हणून मग ते मखाणे, ड्रायफ्रूटचे वगैरे सगळं मिश्रण वगैरे केलं मी, जसं आपण घरी करतो तसं. आणि ते सेट व्हायसाठी मी आईस्क्रीमच्या जे भांडं घेऊन आणलं होतं ना आईस्क्रीम मेकर, त्यात टाकलं आणि फ्रीजमध्ये सेट व्हायसाठी ठेवून दिलं. पण माझ्याच्याने काय गलती झाली ना, फ्रीजमध्ये आहे ना, फ्रीजचा जो पॉवर होता ना तो मी खूप कमी करून ठेवला. म्हणजे गरमी, सर्दी आणि मान्सून असं लिहून राहतं ना, तर मी सर्दीवर आणून ठेवलं. मला वाटलं की मी गरमीवर नेऊन ठेवलं आहे, पण ते मला वाचताना गलती झाली किंवा काय माहीत नाही, ते गडबडीत होऊन गेलं. मी काय केलं, ते पॉवर आहे ना सर्दीवर आणून ठेवलं, म्हणजे ते कमी झालं पॉवर, गरमीवर नव्हतंच ते. तरी मग मी 2-3 तासाने बघितले, सेटच होत नव्हतं. मग मी पुन्हा 7-8 तासांनी बघितलं तरी सेट होत नव्हतं. मग मी बघितलं, अरे हे सेटच का होत नाही. मग मी अहोंना विचारलं, मग नंतर जाऊन बघितलं तर काय, पूर्ण आपला जो फ्रीजचा पॉवर आहे ना तो खूप कमी आहे. मला लक्षातच नाही तो किती कमी आहे ते. मग अहो मला म्हटले तू जो फ्रीजचा पॉवर आहे ना खूप कमी करून ठेवलेलास, म्हणून ते सेट होत नव्हतं, असं झालेलं. मग आमचं ते थोडंसं बोलणं झालं आणि मग आम्ही दोघेच हसत बसलो. माझ्या गडबडीने ते झालं होतं, माझीच चुकी होती. मग नंतर मी ते पूर्ण सेट वाढवलं, फ्रीजचं जे पॉवर होतं ना ते वाढवलं, ते गरमीवर केलं. मग ती अख्खी रात्र आम्ही ते फ्रीज आमचं तिथेच राहिलं. तर आईस्क्रीम केलं होतं मी दुपारी, पण ते मला वाटलं खायला वगैरे मिळेल रात्री वगैरे, पण ते तसं काही झालं नाही. ते माझी गलतीमुळे ते तसं झालं होतं. तर मग ते रात्रभर आम्ही सेट करायला ठेवलं. मग सकाळी उठल्याबरोबर आम्ही चेहऱ्यावर पाणी न घेता आधी आईस्क्रीम बघितलं की ते सेट झालं आहे की नाही, कारण की आयुष्यात पहिल्यांदा मी बनवलं ते आईस्क्रीम. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर आम्ही आधी आईस्क्रीम बघितलं, ते सेट झालं आहे की नाही. ते इतकं सेट झालं होतं ना ते आईस्क्रीम, सांगायचं झालं तर ते इतकं सेट झालं होतं की ते निघतच नव्हतं, असं झालं होतं. ते सगळे क्लिप्स आहे ना घ्यायला विसरले मी खरं तर, कारण की खूप सकाळी उठलेले आणि ते आईस्क्रीमच बघत होते. आईस्क्रीम झाले की नाही या खुशीमध्ये आहे ना, या आनंदामध्ये मी क्लिपच घेतले नाही आणि तेवढं सकाळी मोबाईल घेऊन काय क्लिप घ्यायचं असं झालं होतं. पण तोपर्यंत आईस्क्रीम खरंच सेट झाली होती आणि थोड्या वेळ बाहेर ठेवलं होतं आम्ही नॉर्मल व्हायला. मग रूम टेम्परेचरमध्ये ठेवलं होतं नॉर्मल व्हायला. मग ते निघालं आईस्क्रीम. पण काय झालं, त्यातही एक थोडंसं झालं होतं गडबड, ते थोडंसं कमी गोड झालं होतं. तर ते पुन्हा मिश्रण मी पूर्ण वितळवलं, पुन्हा त्यात थोडीशी साखर ॲड केली. मग ते पुन्हा सेट व्हायला ठेवलं. पण यावेळेस मी आईस्क्रीम मेकरमध्ये जे भांडं आणलं होतं ना आईस्क्रीम मेकर, त्यात नाही ठेवलं, ते एका वाटीमध्ये ठेवलं होतं. जे तुम्हाला स्टार्टिंगला दाखवलं होतं असं एक गोल वाटी टाईप होतं, त्यात ठेवलेलं, म्हणून ती आईस्क्रीम तुम्हाला त्यात दिसत होती. असं सगळं हा आईस्क्रीमची कथा झाली होती. तर आयुष्यात पहिल्यांदा मी हे आईस्क्रीम बनवलं आणि हे पहिल्यांदा असं झालं. तरी अहो म्हटले की तू पहिल्यांदा बनवलीस, त्याच्या मानाने खरंच चांगलं झालं. पण चांगलं झालं म्हणजे चवीला वगैरे थोडं चांगली होती आईस्क्रीम. एकदम बाहेर भेटतं तसं तर नाही झालं, पण खरं सांगायचं म्हटलं आपण खाऊ शकतो एवढं तर मी चांगली बनवली होती. आणि एक आईस्क्रीम आहे ना, मी जी अद्दूची फ्रेंड आहे ना गार्गी, तिलासुद्धा दिले होते. आता तिनं तर म्हटलं चांगलं झालं म्हणून, बाकी माहीत नाही. तर असं झालं.
तर आयुष्यात पहिल्यांदा ही वस्तू बनवली मी आणि घरी पहिल्यांदा. अदरवाईज मी कधीच आईस्क्रीम बनवले नव्हते घरी, हे पहिल्यांदा बनवलं. म्हटलं तुमच्याशी शेअर करूयात याची कहाणी म्हणून हे शेअर केलं. आणि हे सगळे जे क्लिप्स आहेत ना, हे दुसऱ्या दिवशीचे क्लिप्स आहेत, संध्याकाळचेच क्लिप्स आहेत. संध्याकाळचं सगळं स्वयंपाक वगैरे सगळं आटपलं होतं आणि इकडे थोडे भांडे वगैरे होते, तर भांडेच वगैरे घासत होती. मध्ये आहे ना, भांडे घासताना कॅमेरा वगैरे सेट केला होता. याच्या आधी तुम्हाला क्लिप दिसलंच असेल. कॅमेरा आहे ना थोडासा, म्हणजेच मोबाईल आहे ना थोडासा स्लिप झाला, म्हणून ते थोडंसं अर्ध पोर्शन कट झालेलं, पण मी ते ॲड केलं यात. तर मग नंतर मी हात धुवून लगेच कॅमेरा नीट केला, पुन्हा मग मी भांडे घासायला सुरू केलं. तर असं सगळं झालं होतं. तुमच्यासोबतही असंच झालं का? तुम्ही मला कॉमेंटमधून एकदा नक्की सांगा. कोणी पहिल्यांदा एखादा नवीन पदार्थ करत असेल तर ते नक्कीच एकदम परफेक्ट होईल असंही नाही. प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती चुकामधूनच शिकतो. असं झालं. नेक्स्ट टाईम बेटर करू. तर असं झालं होतं. आणि हे जे क्लिप आहे ते दुसऱ्या दिवशीचे आहे. सगळे कामं वगैरे आटोपले होते. स्वयंपाक तर झाला. आता ओटा स्वच्छ करायची वेळ होती. ओटा स्वच्छ करायच्या आधी भांडे वगैरे जे भरले होते स्वयंपाकानंतर ते घासले होते. कारण की मी नेहमी तुम्हाला सांगते, मी स्वयंपाक झालं किंवा जेवण झालं तर लगेच भांडे धुवून काढते. मी ओट्यावर पसारा ठेवत नाही. हो, कधी अचानक कंटाळा येतो तेव्हा ते भांडे तसेच राहतात. अदरवाईज मी नेहमी जेवाच्या तेव्हाच भांडे घासत असते. मला भरून ठेवायला देखील आवडत नाही. आणि रात्री जेवण झाल्यानंतर तर मी कसेच भांडे ठेवत नाही. मला 11 वाजले तरी चालेल, 11:30-12 वाजले तरी चालेल, पण मी भांडे घासून ठेवते. आणि नेहमीप्रमाणे आता जसं म्हटली तसंच कधी अचानक खूपच कंटाळा आला तरच भांडे राहतात. त्यानंतर तुम्हाला नेहमी सांगते, किचन ओटासुद्धा मी स्वच्छ करून घेते, कारण की स्वयंपाक झाल्यानंतर मला लगेच किचन ओटा स्वच्छ करायला आवडतं. पण आताही तेच म्हणते, कधी अधूमुळे मला त्रास, किचन ओटा स्वच्छ करायला मला त्रास कधीच येत नाही. कारण की मला किचन ओटा स्वच्छ दिसलं की मला असं वाटतं की माझं पूर्ण किचन छान सुंदर आहे असं मला वाटतं. हे असं तुम्हालाही वाटतं का? मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. हो, पण कधी अधू राहते ना घरी, तर ती मला ओढत आणते किंवा ती म्हणते मम्मी माझ्याशी खेळ, माझ्याशी बोल. त्याच्यामुळे मग मी किचन ओट्याकडे थोडं अवॉइड करते, पण त्याला स्वच्छ करते जरूर. आणि हे बघा, किचन ओटा स्वच्छ झाल्यानंतर किती सुंदर दिसतो ना किचनचा लुक. आणि हो, किचनचा लुकसुद्धा मला, म्हणजे किचनचा मेकओव्हरसुद्धा करायचा आहे. ते कधी करते, पण आता एवढ्यात प्लॅन चालू आहे, बघू कसं होईल ते. तर कसं वाटत आहे किचन ओटा स्वच्छ झाल्यानंतर तुम्ही मला कॉमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. आणि ही रात्रीची वेळ, अदूसोबत थोडं खेळत बसले. अदूला काही झोप येईना, तर आम्ही खूप उशिरा असं खेळत बसलो अदूसोबत. आणि ती मला बघा, एवढ्या रात्री, मला वाटते घड्याळामध्ये 11-11:30 वाजले बहुतेक, ती मला मेकअप करून देत आहे. हे मार्चमध्ये नाही कलेक्टर म्हणून स्कूलमध्ये नाही जातात. तिथे नाट्य म्हणून. ठीक आहे, बाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार कर, नमस्कार. असं हात जोडा. हात जोड.